संदीपजी उंदुडे सर यांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सचिनजी घोरपडे सर, संदीपजी उंदुडे सर, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर संदीप सरांची ऑल कोर टीम, दीपा मॅडम असतील, सर्वच असतील, आणि खास करून आजच डायमंड झालेले आपले सर्वांचे लाडके संदीप सरांकडे डायमंडची एवढी मोठी रेंज आहे की त्याला माप नाही. आणि मलाही आपल्याला विश्वास द्यावासा वाटतो का आगामी 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये या ठिकाणी बसलेल्या हॉलमधला प्रत्येक व्यक्ती डायमंड झाल्याशिवाय राहणार. म्हणून आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार. संदीप सरांच्या ऑल कोर टीमचे पण खूप खूप आभार. आपल्या सकाळपासून आपल्या सर्वांचे महागुरु ज्यांनी ज्ञानाचा भंडार बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आपल्या सर्वांना दिला, आपले सर्वांचे मिस्टर प्रशांत सर यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण सर्वच जण या ठिकाणी आपलं स्वतःचं जे काही करिअर म्हणून आपण समर्थ सक्सेस लाईफचा जो काही विचार केला आहे तो निश्चितच आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश देणारा आहे, एक नवी दिशा देणारा आहे, एक नवीन आयुष्य घडवणारा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जो निर्णय घेतलेला आहे तो 100% सार्थकी करण्यासाठी मगाशीच सांगितलं का आपण अशा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेला आहे ते म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ह्या इंडस्ट्रीचे खरोखर मनापासून आभार. या इंडस्ट्रीमध्ये एज्युकेशनची आवश्यकता नाही, या इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता नाही, या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या शॉपची आवश्यकता नाही, या इंडस्ट्रीला कुठल्या एरियाची आवश्यकता नाही. कुठलाही व्यक्ती कुठेही बिझनेस करू शकतो. म्हणून या इंडस्ट्रीचे खूप खूप आभार. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने पण डायरेक्ट सेलिंगला खूप असं पूर्वीपेक्षा एक सपोर्ट केलेला आहे, काही GR काढलेले आहेत, त्याच्यामुळे आपलं फ्युचर आणखीन ब्रॉड झालेलं आहे. म्हणून आपण या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहोत. परंतु आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अचिव्हमेंटची अपेक्षा असते. त्यामध्ये खास करून डायमंडशिपची सगळ्यांना अपेक्षा असते. आणि मग डायमंडशिप हा नेटवर्क इंडस्ट्रीजला एक मानाचा तुरा समजला जातो. आणि ती डायमंडशिप मिळवणं हे इतकं सोपं आहे, पण ते किती कमी वेळेमध्ये आपण अचीव केलं त्याला फार या इंडस्ट्रीला महत्व आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे काही वेळोवेळी असे ट्रेनिंग्स, मीटिंग, सेमिनार असते त्यावेळेला आपण प्रत्येक वेळेला त्यामध्ये सहभागी होणं, आपल्या टीमलाही इन्व्हॉल्व करणं. कारण या इंडस्ट्रीला आपण जे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणतो ही नेटवर्क इंडस्ट्री आहे. आणि नेटवर्क इंडस्ट्रीचा आपल्याला सर्वांना चांगलं ज्ञान आहे. या ठिकाणी बसलेल्यापैकी मी आता बरेचसे चेहरे नवीन बघतो. मला खूप आनंद वाटला आपल्या सर्वांना भेटून. सांगायचं तात्पर्य, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्या इंडस्ट्रीला नेटवर्क इंडस्ट्री समजलं जातं. त्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सर्वांकडे जवळजवळ बऱ्यापैकी अँड्रॉइड मोबाईल आहे. आपल्याला माहिती आहे या मोबाईलची व्हॅल्यू कदाचित 25,000 असेल, 50,000 असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल. पण या मोबाईलमध्ये काही सिस्टम इफेक्ट झाला आणि त्याने नेटवर्क नाही पकडलं तर त्या मोबाईलची व्हॅल्यू किती? म्हणजे त्या मोबाईलने जर नेटवर्क नाही पकडलं, त्या मोबाईलने रेंज नाही पकडली तर त्या मोबाईलची किंमत 0. सेम आपल्याकडे असंच आहे. ज्या व्यक्तीला नेटवर्क बनवता आलं त्याची किंमत कुणीही करू शकत नाही. पण ज्या व्यक्तीला नेटवर्क नसेल, ज्या व्यक्तीचं नेटवर्क नसेल, ज्या व्यक्तीचं सिस्टीम ऑपरेट नाही करता आली तर साहेब त्याची व्हॅल्यू स्पष्ट नाही. म्हणून आपण या ठिकाणी डायमंड लेवलचे सर्वच व्यक्ती आहात. आपल्याला लवकरात लवकर डायमंडशिप या ठिकाणी अचीव करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेला आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, डायमंडशिपला पोहोचणं फार मोठं अवघड काम नाही. आपल्याला माहितीये 9,435 पेअर करणे. मग 9,435 जर 1 वर्षामध्ये करायचे असेल तर कुठली ना कुठली सिस्टम आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे बिझनेस प्लॅन कसा आहे. मॅचिंग बोनस, डायरेक्ट रेफरल बोनस आणि रिवॉर्ड. आपण त्याच विचारावरती काम करतो. रिवॉर्ड कशी मिळते याच्यावरती विचार करतो. तर सगळ्यात महत्वाचा विचार हा असा केला पाहिजे की 9,435 पेअर हे 1 वर्षामध्ये 365 दिवसामध्ये हे कसे पूर्ण करेल. त्यासाठी सिस्टम असते, आपण ती लावणार
हा प्लॅन सगळ्यांसाठी कॉमन आहे, पण ती जर सिस्टीम वापरली तर तुम्ही प्रचंड पैसा कमवू शकता, प्रचंड पैसा कमवू शकता. सिंपल लॉजिक आहे. ज्याचा 25 लोकांचं नेटवर्क आहे तो 1 लाख रुपये आरामशीर कमवू शकतो. किती? 25 लोकांचं जर ऍक्टिव्ह नेटवर्क असेल, 25 लोक ज्याचे फील्डवरती असू शकतात, तो 1 लाख रुपये कमवू शकतो. त्याचे 50 लोक डेली फील्डवरती, तो 2 लाख ते 3 लाख कमवू शकतो. ज्याचे 100 पेक्षा जास्त लोक डेली फील्डवरती, तो 5 लाखापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो. आणि मी तर म्हणेल की या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्तीने 1-2 लाख 4 लाख 5 लाख रुपये पर मंथची अपेक्षा ठेवण्यापेक्षा का नाही अपेक्षा ठेवावी 25 लाख रुपये पर मंथ मिळेल. आणि इझिली कमवू शकता. आयुष्यात किती माणसं कमवायचे? फक्त 20. किती? 20 लोक. डायरेक्ट जर 20 लोक केले, किती लोक? डायरेक्ट 20 लोक. पण मार्केटमध्ये आपल्याला माहिती की 20 लोक डायरेक्ट करायचे, का नाही आपण 100 लोकांना प्लॅन द्यावा. आपण जर 100 लोकांना जर प्लॅन दिला तर 20 लोक आपल्याला आरामशीर मिळतील. फक्त थर्ड जनरेशन आपल्याला यायचे. तुमचे जर 20 डायरेक्ट असतील तर एक व्यक्तीने एक पेअर मॅच केला तर आपल्याला किती मिळतात? डायरेक्ट रेफरल बोनस आपल्याला मॅचिंग बोनस मिळतोय 500 रुपये. त्याच्यावरती आपल्याला जे काही टीडीएस वगैरे विषय सोडला तर त्याच्यावरती 125 रुपये आपल्याला डायरेक्ट रेफरल मिळतो. एक व्यक्तीचे तेवढे मिळत असते तर एक व्यक्तीने 15,000 जर कमवले आपल्या खालच्या व्यक्तीने तर आपल्याला 3,750 मिळतात. त्याने जर 4.5 लाख रुपये जर कमवले तर आपल्याला किती मिळतात? 1,12,500 रुपये मिळतात. एक व्यक्तीचे 1,12,500, 10 लोकांचे किती झाले? 12.5 लाख रुपये. 20 लोकांचे 25 लाख रुपये महिना फक्त डीआरबी कमवू शकतो. आपण या ठिकाणी आलेला आहात 2 लाख 4 लाख 5 लाख नाही, आपल्याला 25 लाख रुपये 30 लाख रुपये पर मंथ आपल्याला कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी जायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जसा विचार करणार तसंच घडणार. जसा विचार करणार तसंच घडणार. तुम्ही म्हणता मला डायरेक्ट करायचे होणार, मग त्यासाठी आपल्याला स्वतःला बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये बिझनेस येत नाही, बिझनेस आणावा लागतो. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये बिझनेस येत नाही, बिझनेस आणावा लागतो. आणि मग आणण्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं नॉलेज काय वापरणार ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक छोटस उदाहरण देतो. पक्षी माहिती, पक्षी चिमणी, ती जर चोचेने एक एक काडी गोळा करून जर स्वतःचं घरटं बनवू शकते, एक एक काडी गोळा करून जर स्वतःचं घरटं बनवू शकते, तर आपण एक एक माणूस बनवून आपली टीम नक्कीच बनवू शकतो. आपण नेटवर्क नक्कीच उभा करू शकतो. पक्षी करू शकतो तर आपण मनुष्य आहे, आपण आपलं नेटवर्क 100% उभा करू शकतो. पण विचार केला पाहिजे घरटं बनवण्याचा, विचार केला पाहिजे नेटवर्क बनवण्याचा. जोपर्यंत तुम्ही तुमचं स्वतःचं नेटवर्क डेव्हलप करण्याचा विचार करणार नाही तोपर्यंत टीम तयार होणार नाही. आपण या ठिकाणी जे काही राशन सरांचं, संदीप सरांचं, सर्वांचं जे काही मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला जे मिळणार आहे याच्यामध्ये टीम डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा विचार करणार आहे. जसा विचार करणार तसंच घडणार, जसा विचार करणार तसंच घडणार. एक वेळेला एक व्यक्ती एका साधू महाराजांकडे जाते. ते साधू महाराज, मला यशस्वी होण्यासाठी पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग, काय म्हणते, यशस्वी होण्यासाठी पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग द्या. ते एकदम सोपं आहे म्हणे. कसं? त्याने उद्या सकाळी मी मॉर्निंगला वॉकला जातो, सकाळी 5 वाजता आहे. ओके, चांगला पर्याय मिळणार असला तर 5 वाजता जायला काही हरकत नाही. ती व्यक्ती सकाळी येते 5 वाजता, महाराजांच्या 5 मिनिट अगोदर पोहोचते. महाराज 5 वाजता फिरायला निघतात. कुठे निघतात? फिरायला निघतात. ते पण महाराजांबरोबर फिरायला निघतो. बराच वेळ झाल्यानंतर ते गाव असतं, गाव संपतं. गाव संपल्यानंतर बाहेर एक नदी वाहत असते, त्याच्यात पाणी असतं. महाराज त्या पाण्यामध्ये घुसतात. हा म्हणतो पलीकडे कधी मार्ग असेल, काहीतरी उपाय सांगणार असेल. हा पण महाराजांबरोबर पाण्यात जातो. महाराज अंदाज घेतात, पाणी एवढं असं आलेलं असतं आणि व्यक्ती कुठे म्हणून मागे वळून बघतात, तो सोबतच असतो. महाराज त्याला कळण्याच्या आत त्याची मान पकडतात आणि पाण्यात बुडवतात. काय करतात? पाण्यात बुडवतात. लगभग 30 ते 40 सेकंद ते पाण्यातून काढत नाही. हा पूर्ण ताकद लावतो त्याची मान पाण्यातून बाहेर काढायला, पूर्ण ताकद लावतो पाण्यातून बाहेर काढायला. आणि ज्या वेळेला तो 30-40 सेकंदानंतर महाराज हात काढून घेतात, तो बाहेर निघाल्यानंतर तो काय करतो? बरोबर ना? महाराज म्हणजे उत्तर मिळालं का?
त्यांनी महाराज मी तुम्हाला पैसे कमवण्याचा मार्ग विचारायला आलो आणि तुम्ही इथं मला मारण्याचा मार्ग द्यायला लागला. त्यांनी तुला समजलंच नाही. तुला आता जीवन जगण्यासाठी, तुला जिवंत राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? श्वासाची. त्याच्याशिवाय तू जगू शकत नाही. जेवढी गरज तुला आता श्वासाची जीवन जगण्यासाठी, तेवढीच आयुष्यात ज्या वेळेला पैशाची गरज लागेल ना, तेव्हा पैसा तुमच्याकडे. बरोबर. एवढी गरज निर्माण झाली पाहिजे का पैशाशिवाय माझं आयुष्यच जगू शकत नाही, पण पैसा आला पाहिजे. पैसा येण्यासाठी एकदम सोपा मार्ग आहे नेटवर्क इंडस्ट्री. एकदम सोपा मार्ग आहे नेटवर्क बनवणं. आपण ज्या समर सक्सेस लाईफ मध्ये परिवारामध्ये सांगितलं झाला आहे, प्रत्येक प्रोडक्ट जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत लागणारा प्रोडक्ट. जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य तोपर्यंत लागणारा प्रोडक्ट आहे ना. आज सर्व्हिसच्या बाबतीत तर सांगायचं काही काम नाही. कालच्या दीपावलीचा अनुभव घेतला असेल त्यावर कोणावरही आला. भूषण सरांबद्दल एक शनिवारी सकाळी क्लोजिंग झालं आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर. आणि सांगायचा मुद्दा, आज कंपनीला 10 वर्ष पूर्ण होत आलेत. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये बायनरी कन्सेप्ट मध्ये इंडियामधली फर्स्ट कंपनी समर सक्सेस बायनरी मध्ये 10 वर्ष पूर्ण केली. खूप लोक